मिरज विधानसभा क्षेत्रातील शिपूर येथील 10.5 कोटी रुपयांच्या विकास कामाला झाली सुरुवात। युवा नेते सुशांत खाडे यांच्या हस्ते उद्घाटन। मिरज विधानसभा मतदारसंघासाठी पालकमंत्री सुरेश खाडे यांनी मोठ्या प्रमाणात निधी दिला असून शिपूर येथे युवा नेते सुशांत खाडे यांच्या हस्ते 10.5 कोटी रुपयांच्या विकास कामांचे उद्घाटन झाले। शेखर खाडे युवा मंचच्या वतीने उद्घाटनाचे आयोजन करण्यात आले होते। या निमित्ताने परिसरातील अनेक सरपंच, उपसरपंच व ग्रामस्थ यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते। झालेल्या विकास कामांच्या उद्घाटनाचा धडाका मिरज पूर्व भागात सुरू झाला असून शिपूर मधील श्री अल्लप्पा मंदिर, सभा मंडप व परिसर सुशोभीकरण, चर्मकार समाज मंदिर, तालीम बांधकाम, लिंगणूर रस्ता डांबरीकरण अशा एकूण 11 कामांचे उद्घाटन करण्यात आले। यावेळी भाजप नेते राजू माने, युवा मोर्चा उपाध्यक्ष प्रणव देसाई, उपसरपंच नेताजी शिंदे, सदस्य राजू देसाई, मयूर नाईकवाडी, अजिंक्य हंबर, आकाश गौराजे, तंटामुक्ती अध्यक्ष तानाजी बाबर, माजी उपसरपंच अरुण देसाई, माजी सरपंच श्रीमंत नाईक, माजी चेअरमन सुभाष देसाई, चेअरमन बापूसो कदम, व्हाईस चेअरमन नानासो बाबर, धनाजी सूर्यवंशी इत्यादी स्थानिक कार्यकर्ते व ग्रामस्थ उपस्थित होते। या विकास कामाबरोबर सुरेश भाऊ खाडे युवा मंचच्या वतीने शाखेचे उद्घाटन ही संपन्न झाले। असेच काम करून युवकांचे प्रश्न मार्गी लावण्यात येतील असे यावेळी सुशांत खाडे यांनी सांगितले। मी युवा मोर्चा उपाध्यक्ष मिरज तालुका आज शिपूर येथे विविध विकास कामांचे उद्घाटन व आजपर्यंत जे 10.5 कोटी रुपयाचे ज्या शिपूरमध्ये काम झालेले आहेत त्या कामांचा उद्घाटन सोहळा आमचे नेते मार्गदर्शक आदरणीय विकास पुरुष सुरेशभाऊ खाडे यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच सुशांतदादा खाडे यांच्या नेतृत्वाखाली आज आम्ही हा उद्घाटन सोहळा घेतलेला आहे। आजपर्यंत भाऊंनी प्रत्येक दलित समाज असू दे, बहुजन समाज असू दे, इतर सर्व समाज असू द्यात यांना हाताशी धरून जवळजवळ 10.5 कोटी रुपयाची काम केले आहेत। त्याच अनुषंगाने आज उद्घाटन सोहळा मोठ्या उत्साहात आम्ही पार पाडलेला आहे। त्याचबरोबर नामदार सुरेशभाऊ खाडे युवा मंचचे उद्घाटनसुद्धा या ठिकाणी आम्ही केलेलं आहे। या ठिकाणी अध्यक्ष आहेत, उपाध्यक्ष आहेत, सचिव आहेत, यांना हाताशी धरून आम्ही इथून पुढे देखील जी काही गावातील उर्वरित विकास कामं आहेत यासाठी कटिबद्ध आहोत। त्याचप्रमाणे भाऊंनी आणि दादांनी आजपर्यंत आम्हाला जो शब्द दिला आहे त्या शब्दाची आम्ही बांधील आहोत आणि इथून पुढेही बांधील राहू हीच अपेक्षा व्यक्त करतो आणि येणाऱ्या काळात देखील आम्ही कटिबद्ध आहोत एवढं सांगतो।